तुमचं लक्ष नाही दूध उतू चाललं तरी एवढं मोठं दूध सांडून दिलं तुम्ही. काय म्हणून आता आत्याबाई तुम्हाला तर माहिती आहे मग बोलते म्हणून मग बोलणे खाताना आणि मग म्हणता का सासूबाई बोलते का विनाकारणच. तुम्ही असे बोलायचं कामच कोण करता काय माहित बापा. ते मला लक्षच नाही हो अंजली, लक्षच नाही बिचारे. मी कधी काहीतरी विचार करून राहिली होती कोण्या गोष्टीचा तर लक्षच नाही. लय सांडलं काय हो, थोडंसं सांडलं ना. सांगू नको बाई आता बाईले. आता कायचा विचार करता तुम्ही? तुम्हाला कोणतं काम करायला लागून राहिलं का काय करायला लागून राहिलं? नुसतं विचार करत राहता. विचार बापा. पाहिजे एखाद्या दिवशी नुकसान करून ठेवा, नाही तर आम्हाला जाळून ठेवा बापा एखाद्या दिवशी. नाही तर नाही व जाळून ठेवा काय मी एवढे भार आहे काय? हा एवढ्या भार मी काय बुलक्कड आहे काय बोलून जातो बा म्हणून? असं किस्सा नाही होतो माय अंजली. असं कधी झालंही नाही माझ्या हाताने एवढ्या वर्षात. मी असंच विचार करून राहिली होती. ते भाऊजी गेले कधी गेले तेव्हापासून मला एक फोनही नाही केला व. एकच दिवस फोन केला, मग त्याच्यानंतर कधी फोनच नाही केला आणि त्याचा फोनच बंद येऊन राहिला बिचारी. तो विचार करून राहिली का काय झालं असं गड्या, काहून मला एखादा फोनही नाही केला म्हणून मी विचार करून राहिली. असं म्हणजे तुम्हाला फोन आलाच नाही अजून भाऊजीचा गेले तेव्हापासून? बापरे, असं कसा निष्काळजीपणा असते काय हा एकदमच? का बायकोला फोनही नाही करायचा? मला तर वाटते जाऊबाई काही ना काही काढा बेर असेल बापा भाऊजीचं, म्हणून असतं की तुम्हाला फोन नाही करून राहिले. इथं आले म्हणजे बायाच कशी करते आणि इथून तिकडे गेले म्हणजे ते फोन नाही लावत, त्याला आठवण नाही तुमची वाली. नाही असं नाही आहे बाबा, असं नाही. त्या भाऊजीचं असं कधी काम करत नाही. ते गलत काम ते करतच नाही कधी. एवढा मला पूर्ण 100% विश्वास आहे त्याच्यावर. हो मी मला माहित आहे आणि ते असं कधीच नाही करत म्हणून. तुम्ही तर सांगितलंच नाही बाबा एवढ्या दिवसाचं का भाऊजी फोन नाही करून राहिले म्हणून. घरातल्या लोकांना सांगत नसते काय? आम्ही का तुमच्या का दुश्मन आहे का नाही बा? तुम्हाला काही म्हणून तुम्ही सांगायला पाहिजे ना का असं आहे भाऊजीचा फोन नाही आला गड्या. आता पहिले सांगायला पाहिजे, मलाही सांगायला पाहिजे, तुमच्या देरालाही सांगायला पाहिजे. नाही मी म्हटलं आता काय सांगू, म्हटलं करतीनच म्हटलं. पण आता किती दिवस झाले होते इले जाऊन? 8-15 दिवस होऊन गेले ना. मग गेले त्या दिवशी पोचले म्हणून फोन आला त्याचा आणि बस दुसऱ्या दिवसपासून फोनले पत्ता नाही. आणि त्यानं मला सांगितलं आहे का मी माझ्या फोन आल्याशिवाय तू फोन लावत जाऊ नको. मग मी कायले लावतो, पण आता अजिबात आलाच नाही म्हणून मी फोन लावून पाहिला तर फोनच नाही लागला बिचारी त्याचा. काही झालं तर नसेल बाई जाऊबाई, मला तर असंच वाटते बापा. काही होऊ शकते आजकाल, काही कायचा भरोसा नाही आहे. हो तसेच तर गरम डोक्याचे बापा भाऊजी. हो पाहिलं ना त्या दिवशी, मला तर माहित नव्हतं पण आता त्या दिवशी पाहिलं बापा कसे आहे म्हणून. असं नको बोलू गड्या मला अंजली, तू अजून घाबरू नको. दे थोडीशी हिंमत तरी दे, निदान नाही काही देऊ शकत तर बापा. असं आहे जे खरं आहे ते बोलतो मी. तुम्हाला कोण असं वाटते काय माहित? आता खरं बोलायला काही असते काय? हा आता कसं असंच होऊन राहिलं बापा जगात आता, म्हणून म्हणतो तुमच्या नवऱ्याच्या दुःखात आम्हाला आमचं नुकसान नका करू म्हणजे झालं बापा. नाही तर तिकडे तुम्हाला दुःख होऊन राहिलं आणि इकडे आमचंच नुकसान करा घर गिरदान पेटो करून. मग काय करा बाबा आम्ही कुठे जाऊ मग? नाही मी नुकसान नाही करत हो कोणाचं नुकसान नाही करत मी. हे दूध ठेवलं कोणी माझं लक्षच नाही त्या दुधावर. दूध ठेवलं बा आपण म्हणून, नाही तर मी उभी अशी सतत राहते इथं, तर लक्ष नाही म्हणून तर मी अशी पाठ फिरवली बस. असं हे नाही करत तर दूधच होतं गेलं बिचारे. सांगू नको तू फक्त आता पहिले आता. सांगू नको असं असते का कुठे? सांगू नको तुम्ही म्हणता, सांगू नको. उद्या चालून अशी गोष्ट होते ना मग. आता भाऊजीची गोष्ट तुम्ही सांगितली नाही आणि आता एवढी मोठी झाली, मग उद्या चालून मी आज दुधाची गोष्ट सांगत नाही आणि एवढी मोठी होऊन जाईल मग अजून. मग मला सगळे जण म्हणतात सांगितली कोण नाही म्हणून आता सांगितलेली पुरते बापा. अंजली इले काय झालं व? हिच्या काय गंगा जमुना सदा न कदा वायतच राहते काय? अशीच राहते काय उतरल्या तोंडाची? कधी चांगल्या तोंडानं कधी राहशील काय बाबा? आता काय झालं लढाले तुले? गुमसुम राहिले काहून? आता काय झालं म्हटलं? तू माय गेली काय तुझ्या बाप गेले काहून अशी उतरून राहिली तोंड? आता बाई मी आईले बाबाले कायले म्हणत आता तुम्ही? त्यानं काय केलं तुमचं? तुम्ही काहून बोलता त्यानं काय केलं सांगा बरं? तिथे येतही नाही तुमच्या घरी तरी बोलत राहता त्याले. बोलता म्हणजे ते यानं बोलायला लागते. हे अशी रोती सुरत घेऊन राहता ना घरात तू. मग कोणाला म्हणून? हेलेच म्हणून नाही तर ह्याचीच पोरगी आहे ना तू. मग आई बाबा गरीब आहे पण असे नाही आहे, असे बोलत नाही कोणाले. चांगले आहे असे बोलतच नाही कोणाले. काही काय बोलासाठी तर काही ना काही पाहिजे कोणी जवळ. बोलासाठी काही ना काही पाहिजे असते म्हटलं. असं नाही बोलत माणूस कोणाली. स्वयंपाक गिपाक झाला का बस इथं लढूनच राहिली. तर हे स्वयंपाक घर लढासाठी आहे का? हे का स्वयंपाक करायसाठी आहे? तुला मंगांचंच म्हटलं का साजरी वांग्याची भाजी कर, आंब्याचा आमरस कर मस्त आणि पोळा कर. तर इथं येऊन लढून राहिली वाटते नाही? अंजली तुला सांगितलं होतं ना तिला काम सांग आणि लवकर ये म्हटलं. इथं काय करून राहिली तू? गपाड्यात आणून राहिली का इथे येऊन? तुला सांगितलं ना तुला गरमी होते ना, मग त्या गरमीसाठी तिथे एसीत बस ना जाऊन समोर हॉलमध्ये. इथं काय करून राहिली तू? मग तर म्हणतो मला गरमी होते तुही माय म्हणून बापा माय पोरीला काय गरमीत चढायला ठेवलं काय म्हणून? आता बाई नाही ना, मी काय म्हणते ताईला सांगायलाच आली होती. पण मग इथं माहितीये का गुमसुम उभ्या होत्या. नाही विचार कायच्या करून राहिला तर ते माहितीये का हे बा दूध वाया गेलं. अरे देवा एवढं नुकसान बापा कसं भरपाई करू मी एवढं नुकसान? दूध सांडून दिलं, एवढं मोठं दूध वाया गेलं बापा. एका टाइमचं दूधच वाया चाललं गेलं रे देवा. काहून अशी करते रे बापा हे सत्यानाशवानाची? एवढं मोठं नुकसान केलं तरी काय म्हणते तर शांततेत उभी आहे. तुला काही वाटते का नाही वाटत थोडंसही? किती मोठं दूध वाया घातलं व? आता मी मुद्दा म्हणून नाही केला आता बाई.
मी तर उभीच होती बरं, उभी असता असताच ते दूध होतं गेलं. तू ना तशी जागेवर येशीलच नाही म्हटलं. हा थो येते आडवा म्हणून सांग, नाही तर तुला तर मी घरात ठेवली नसती, घरातून हाकलून दिली असती आणि माया पोरासाठी चांगली सून आणली असती म्हटलं. हा अशी आणली असती मस्त अप्सरा का काय, त्या पाहले लाईन लावली असती लोकांना, अशी सुंदर आणली असती. जशी अंजली आणली तशी त्याच्यासाठी आणली असती चांगली, आणि श्रीमंत घरची आणली असती, अशी नाही आणली असती भिकाऱ्याची. आता बाई आता ते आडवे येणार नाही भाऊजी. काऊन का भाऊजी, मला तर वाटतं भाऊजीचं काहीतरी झालंच असेल. हा तर माहिती काय, भाऊजी म्हणते भाऊजीचा फोनच नाही लागून राहिला म्हणते, आम्ही यायला फोनही नाही आला म्हणते गेले तेव्हापासून. किती दिवस झाले आता, एक फोन नाही आला म्हणते. मला तर असं वाटतं काही ना काही झालंच असेल भाऊजीचं. असं हे सांगे काय तुला असं झालं म्हणून? जाऊ दे, झालंही असं तर साजरच झालं. हे अवदसा तरी घराच्या बाहेर काढतो मग मी, इलेच काय ठेवतो घरात, त्याला काही झालं असेल तर त्याच्या अंत इथे इले ठेवाच लागून राहिलं, नाही तर काहीच नाही. आता ती याचे कागद गिगद आणि ते काय म्हणते घराचे बँकेचे वावराचे सारे मागून घेतो इले, आता इच्याच जवळ आहे सारं. हा हे काही काढून नाही राहिली, आणि तो आला का तो येतच नाही. आता माहीतच पडते. आता बाई स्वतःच्या पोराबद्दल असा विचार करता तुम्ही, काही नाही झालं त्याला, ते येते परत, काहीच नाही झालं. तुम्ही असं कसं समजू शकता का त्याला काही झालं म्हणून? त्याला काहीच नाही होऊ शकत. विचार, माय पोरग खाल्लं म्हटलं त्या. हा तू ये ना, माय पोरग तिकडे जाते काम करायला, नाही तर त्याला काय गरज होती काम गेम करायची, काही गरज नव्हती त्याला. हा मस्त इथं राहत होता, शेती करत होता, हा अन मस्त पैसे कमावत होता आमच्यासाठी. पहिले माझ्या हातचं होतं, माझ्या पोरग लग्न व्हायचं होतं तर जशी तू भेटली तसा तर तुझ्या हातच्या झाला म्हटलं. हा तेव्हापासून मला ऐकूच नाही तो. मग तुला काय मी बक्षन काय, तुला सोडतो काय? चल त्याच्या प्रॉपर्टीचे पुरे कागद आण म्हटलं, तुझ्याच जवळ दिले आहे त्यानं पुरे कागद. आता बाई मी एकही कागद तुम्हाला देत नाही, त्याने मला पहिलेच सांगितलंय का ते कोणाला देजो नको म्हणून, सांभाळून ठेव. जो लॉकरमध्ये ठेवले आहे त्याने इथं नाही आहे, त्याच्याजवळ स्वतःजवळ आहे, माझ्याजवळ काहीच नाही आहे त्याचं. मला सगळं माहित आहे, मी सगळ्या गोष्टी ऐकल्या आहे म्हटलं का त्यानं तुझ्याजवळ ठेवायला दिले आहे सगळेचे सगळे कागद. हा सगळं दिलं आहे त्यानं, तुझ्या कपाटातच आहे म्हटलं सगळं. तर सगळं तुझ्या आता कपाट मला घुसका लागन, पुरं कपाटात आहे तुझ्या. अशी कशी देत नाही तू तर माहीतच पडते. अरे तो गेल्यावर आमचंच आहे म्हटलं सगळं, आणि बरं झालं गेला तर जाऊ दे, चांगलंच झालं. आता बाई काही नाही झालं, तेले काहीच नाही झालं, चांगलेच आहे ते. फोनले काही झालं असं म्हणून ते बोलून नाही राहिले. तुला काय वाटते अंजली, काय झालं असं वाटते तुले? असं वाटत असेल ना का काही ना काही झालं म्हणून, का चांगला आहे असं वाटते? आता बाई चांगले असते तर असं होऊ शकते काय, काही एखादा फोन करत नाही म्हणून असं झालं असतं काय? तुम्हीच सांगा बरं. हा असं होऊ नाही शकत म्हटलं, तर एक दिवस फोन लावणार नाही, पहिले म्हटलं रोज फोन लावे, पण आपण काही करू ते सांगे नाही. आता त्याला माहित झालं का तुम्ही काही अत्याचार करता म्हणून तुम्हाला काही बोलता ये नाही. पण आता आहेच नाही दादा, कोण बोलन? त्याने तर रोज फोन लावून विचारलं असतं. हो बरोबर आहे तुझं, खरोखर बरोबर आहे. आणि हे एवढं मोठं दुधीनं वाया घातलं, जसं काही यांच्या कमाईचं झालं. हा आता इले कायले ठेवू घरात, पोरगच नाही राहिलं तर इले कायले ठेवू आता घरात? तसंही कणी अंजली माझं सावत्रच पोरग होतं, ते काही सक्कन होतं. मी दुसरीच माय होई त्याची. पहिली माय तर गेली देवाच्या घरी आणि टाकून गेली इथं तो माझ्या भरोशावर. आणि त्याचा बाप एवढा हुशार निघाला, सारी प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून गेला. हा एकटंच पोरगा आहे म्हणून. आणि हे दुसरं पोरग झालं तर याचा काही विचार, याले काही नाही, त्याला सांगून दिलं का याले देजो तू बरोबर यानं. मग मी सोडन काय? आता मी पुरं घेतल्याशिवाय राहीन काय? तो गेल्यावर कोण आहे, वारस मीच आहे ना, माय आहे ना अजून जिवंत. हा ते बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही तर पहिले लहान होतं तेव्हा सगळं घेऊन जायला पाहिजे होतं ना. आता मोठं झाल्यावर ऐकत होतं का तुमचं पोरग? आता असं झालं म्हणून ठीक आहे, आता तर तुम्हीच वारसदार राहा त्याच्या. अहो त्या इस्टेटीसाठी मला माझ्या पोराला दूर करा लागे, तरी याला चांगलं वागवा लागे आणि स्वतःला चांगलं दाखवा लागे का बा मी तुझ्याच हित पाहतो, सगळं तुझ्यासाठी करतो, असं दाखवा लागे मले. मग माझ्या पोराला दूरसं करा लागे मले. आणि आता इले ठेवतो काय मी घरात? आता इले नाही ठेवत आता घरात. आता इले हाकलून देत नाही तर मग म्हणतो तो हार काढून दे मला लवकर. कायसाठी घालून ठेवला तो? आता तोच नाही राहिला, त्याचा हार घालून काय करतो? आणि इकडे तो हार नाही. आता बाई मी नाही देते हार, ह्या हार मला त्यानं दिला आहे. त्यानं मला सांगितलं काही जरी होईन ते हार काढजो नको, कोणाला देजो नको म्हणे, तुटला तरी कोणाला देजो नको म्हणे, मोडजो नको म्हणे, पहिलेच सांगून ठेवलाय त्यानं. तोच नाही राहिला, त्याचा हार ठेवून काय करता? आता दे हार, दे इकडे, तुला काय गरज आहे त्याची? माझ्या सुनीला देतो मी तो हार, चला आणि इकडे. आता बाई अंजलीचं लग्न झालं तर अंजलीसाठी त्याने एवढा हार करून दिला ना, मग तुमच्या पोराकडून तर झालाय नाही त्याला एक हार, तिला एक हार करणं, त्याने दिला नाही एक हार करून, तो बाबा तिच्या गळ्यात आहे. मग माझ्या हार कायला मागता तुम्ही? लोभी लबाड. हा इस्टेटीसाठी तर त्याच्या मागं चालली आहे तू. हा हार भेटला तुला असं वाटलं का लय इस्टेट आहे याच्या जवळ, चला याच्या मागं चालली, त्याच्या मागं आली इथं आमच्या घरात. गावातल्या बाया मला विचारते माय सून कशी आणली तुम्ही, एवढी गरीबाची आणली अशी आणली, काय दिसलं होतं काय मी तिच्यात त्याले? मी आणली माझ्या हातानं लहान पोरासाठी सून, काय कशी साजरी आणली म्हटलं, देखणी सून आणली म्हटलं. आता बाई तुमच्या पसंतची नव्हती तर तुम्हाला कामं बरं पसंत येते माईवाले. हा मी कामं करतो तर मला कामं सांगता तुम्ही? कामवाली बनवून ठेवून दिलं तुमच्या घरात आणि म्हणता का मी तुमच्या पसंतची नाही आहे, मी तुम्हाला आवडत नाही, मग तुमचे कामच करायला लावता का मला फक्त? तर कोण म्हणते तुला कामं करूही नको आणि इथं राहूही नको, जा ना त्या बापाच्या घरी जा ना, काही गरजच नाही ना इथं राहायची याची. फक्त मला कागद दे, तू माझ्या पोराचे कागद वापस कर आणि तू इथून निघून जाय, मला इथं तुला एक मिनिटही ठेवायचं नाही आहे त्या घरात. आता बाई
हे जर गेली तर कोण करा मग इथं कामं? मोलकरीण म्हणून राहू द्या ना, नाहीतरी आपल्याला मोलकरीण जर ठेवली आपण तर किती रुपये द्यायला लागते, लय पैसे द्यायला लागते ना. मग एका मोलकरीणची किती किंमत मोजा लागते, थोडे पैसे घेते काय बाया आता कामवाल्या? राहू द्या ना, कामवाली बनून तर राहील निदान आपल्या घरात. आता त्या कामासाठी इले अजून शेलू काय मी? हा, कामं काय आहे दुसरी बाई ठेवून घेऊ? तू नको करू ना, तुला कोण म्हणते कामं कर म्हणून? मी करतही नाही, माझ्याकडून होत नाही काम बाबा. मी माझ्या गोरा रंग काळा झाला म्हणजे काय करू? मी करत नाही. हो हो, नको करू नको करू, तू नको करू कामं. मी कामवाली बाई सांगून देतो यासाठी, काही टेन्शन नको घेऊ तू. किती भेदभाव करता आता बाई तुम्ही, किती भेदभाव करता. ती श्रीमंताची आहे पण तिनं काही आणलं का इथं तरी, आणि मी गरीबाची आहे पण तुमचं पोरगं सगळं करते ना. ते लहान पोरगं तर काहीच करत नाही तुमचं. हा, हे मोठं पोरगं एवढं सगळं करते, त्याच्याच भरोशावर तुमचं घरही चालते. बरं ठीक आहे, आता जर ते नाही चाले, मी तर चालली जाईन माझ्या बापाच्या घरी, पण तुमचं कसं होईल? तुम्ही कोणाच्या भरोशावर राहा मग इथं? मी माझ्या पोरगा आहे ना, काऊन मला पोरगा नाही आहे? माझ्या लाडाचं पोरगा आहे म्हटलं इथं. मग आणि हे एवढं मोठं घर आहे, शेती आहे, वाडी आहे, सगळं आहे, विकून टाकन ना, बसून खाईन म्हटलं. मग ते कोणासाठी करून ठेवलं एवढं मोठं? पण आता बाई ते त्याचं स्वप्न आहे म्हटलं, शेती हे ते त्याच्या वडिलांना दिली आहे म्हणते त्याला, का कोणाला देऊ नको म्हणून हे स्वतःसाठी कर. आईलाही सांभाळ असंही सांगितलं म्हणते, म्हणून ते तुम्हाला सांभाळून राहिले, आईले भावाले सगळे सांभाळून राहिले. तो काय आम्हाला सांभाळते? ते आता लोक म्हणून सांभाळून राहिला तो आम्हाला, नाही तो त्यानं आम्हाला कधीच काढून टाकलं असतं त्याच्यातून. असं वाटते का त्या बाई तुम्हाला तुमचं पोरगं असं असं म्हणून? मला एवढ्या गोष्टी काही सांगू नको. मला स्वतः दिवस काढले म्हटलं इथं सावध राही म्हणून, काय काही नाही करायला लागलं असं मला इथं. मग म्हटलं ना तुला तो हार देऊन दे म्हणून, मला किती वेळची मागं लागली, दे म्हटलं ना तो हार दे मला. नाही आता बाई मी हार देऊ शकत नाही, मी हार देतही नाही, कधीच देणार नाही. तुम्ही मला मारा जोडा, मारून टाका, काही करा, पण मी हार देणार नाही. अशी कशी देत नाही तो हार? काय तर बरं तुला थांब. नुकसान करता, नुकसान भरपाई कोण देईन तुला? तुझी आता हा, किती नुकसान करतो तू घरात? कामं करतं म्हणून झालं काय? आता बाई मला घरातून नका काढू तुम्ही, लागन तर सगळे कामं करतो मी घरातले, पण मला घरातून नका काढू आता बाई. तेच विचार करून अजून आईनं घरातून काढलं काय म्हणून सारी काले. आता बाई राहू द्या, सगळं खरंच नका काढू. घरातून काढून द्या कणी, आपल्याला बाई सांगाच लागन अजून. मग कुठून त्यांनी एवढे मोठे पैसे? बाय काय कमी पैसे घेते काय? आता लय पैसे घेते. मग आपल्याकडून होईन काय देणं? तुमचं लहान पोरगं तर काहीच नाही करत, आणि तुम्ही मला आणली कायच्या भरोशावर? हे मोठ्या पोराच्या भरोशावर आणलं काय तुम्ही मला? हे काय म्हणते, लहान पोरगं तर तुमचं काहीच करत नाही. मला तर भलं सांगितलं होतं तुम्ही, नोकरी करते आणि हे करते ते करते, लय सांगितलं होतं. काहीच नाही करत तुमचं पोरगं तर. माझ्या पोरगं करत आहे ना सण, तरी तुला सुख आहे ना, दुःख आहे का तुला कोण्या गोष्टीचं? तू जे म्हणतो ते भेटते तुझ्या हातात. मग मी आहे ना, मी जिथे आहे तोपर्यंत तुला कोण्या गोष्टीचं टेन्शन नाही ना, आणि समोरही नाही राहणार. मी मरूनही गेली तरी तुझ्या सगळं बरोबर करून जाईन म्हटलं, कारण माझ्या पसंतची सून आहे तू. हा, हिच्यासारखं आहे काय? हिचा आता हा नेकलेस घेतो, तोही तुला देतो, तू घालून घेतो. नाही बापा, मी नाही घालत त्याचा नेकलेस तुम्हीच ठेवा, तो मला नाही पाहिजे. फालतू काय म्हणते, मी त्याचा नेकलेस घाला, त्या भाऊजीने काही झालं गेलं असं तर ते काय म्हणते तर माझ्याच इकडे येईन म्हणून. नाही, माझ्या बायकोचा नेकलेस घेतला, मला पहिलेच भाऊ लागते. मी नाही घेत, मला नाही पाहिजे त्याचा नेकलेस, तुम्हीच ठेवा तो. असं काही नसते होत. मग तर लोकांना माणसं मेले असते घरातले, तर घरी देऊन दिलं असतं, सोनं नाणं सगळं देऊन दिलं असतं, सगळं तर घरी ठेवून घेते. मग काय तर माणूस काही येऊन बसते काय तिथं? काहीच नसते होत. घेऊन घे जो आतापासून लोभ शिक. लोभ नाही शिक्षण तर कसं ते पाहिजे ना, कशी लोबिली आहे पाय. सारे कागदही जवळ करून घेतले नवऱ्याचे. हा, काय माहित स्वतःच्या नावानं करून घेतलं काय तर सगळं. अशी चॅप्टर आहे हे, शिकली आहे ना, शिकली सवरली आहे ना, अनपड आहे काय? हा, दाखवते अशी आपल्याला गरीब गाईसारखी, मला काहीच नाही समजत म्हणून. नाही तिला सारा समजते, हुशार आहे. पण हे चुपचाप राहते का नाही, त्या लोकांना दिसते का सून गरीब आहे, सासूच बदमाश आहे असं वाटते. आणि तिथे सोबतीन येते इथं. हा, तिच्या सोबतीनला आता बोलता येत नाही बाई. ते सोबतीन आता याच्यानंतर इथं आली नाही पाहिजे ती. आता बाई ते माझी चांगली मैत्रीण आहे, ते येईन नाही काय? ते जर येईन नाही तर मग तुम्ही सांगा, तिला जर तुम्ही मनानं येऊ नको तर ते अजून येईन म्हटलं. आणि ते तिच्या आईलाही घेऊन येईन. तिची आई तुम्हाला माहित नाही कशी आहे, मग शांताबाई म्हणते ते इले. अच्छा शांताबाई चालल्या गेल्या माझ्यासमोर. हे कोणती शांताबाई लावली त्या? हा, मी सगळेला जागेवर आणतो म्हटलं. तुला काय माहित आहे, माझ्या अजून त्या पाहिलंच कुठं. मी आता म्हणतो चल बा, बोलाव नाही जास्त, त्या पोट्ट्याच्या आईनं मला चुपचाप राहायला लागते म्हणून सांग, नाही तर मी चुप राहणारी बाई होई काय? आजपासून घरातले सगळे कामं तूच कर. तुला जरी तर राहायचं आहे ना, सगळे कामं तूच कर. 5 वाजता उठली पाहिजे, घरातले सगळे कामं झाले पाहिजे, सगळ्याच्या हाती चहा नाश्ता जेवण सगळं आलं पाहिजे. तू त्या खोलीत नको झोपू आजपासून, इथं किचनमध्ये झोप, समजलं? त्या खोली मी आज अंजलीला देतो, अंजलीले आणि त्याला देतो, दोघांना देतो ती खोली. हा, AC लावून झोपतं साजरी. त्या बाप भरण काय बिल इथं येऊन. हे सगळी सुविधा माझ्या नवऱ्यानं करून दिली. आता बाई मला मी म्हटलं काय त्याला करून द्या म्हणून, तर त्याला स्वतः करून दिलं मला. आणि त्याला काहीच नाही झालाय. ते येईन ना, ते येईन तर पाहिजे तुम्ही फक्त. हो, येतच नाही आता तो येत नाही. हो, मला माहित आहे ना तो कोण यायचा आहे म्हणून. तो रोज फोन करते, एक दिवस चुकत नाही त्याचा. फुलाचं फुल तुटन म्हटलं पण त्याचा फोन येणं तुटत नाही. मग आज कसा त्याचा फोन नाही आला? एवढे दिवस झाले फोन नाही त्याचा, तर नक्कीच काही ना काही झाला आहे घातपात त्याचा. स्वतःच्या पोराचा असं सोचता तुम्ही, तुमचं कधी बरं नाही नातेबाई. तुला घरात ठेवून राहिली तर जास्त शेपारून राहिली काय? माझ्या डोक्यावर चढून राहिली काय? माझ्या काही पोरगं नाही माहिती, सावत्र पोरगं आहे. माझ्या सक्क पोरगं तर हे होय माया. अंजली, तुला असं वाटतं का ते भाऊजी येणार नाही म्हणून आता?
असं वाटून राहिलं का तुला खरंच? हा बा जाऊ बाई, मला असंच वाटते. कारण का एवढ्या दिवसाचा फोन नाही आला ना त्याचा, म्हणून असं वाटते बा. नाही तर 10-10 मिनिटाला फोन करणारा माणूस एवढ्या दिवसाचा फोन नाही केला, काही ना काही तर झालं असं. पण त्याच्या फोनमध्ये तर बिघाड होऊ शकते ना अंजली, असं होऊ शकते ना? होऊ नाही शकत काय असं? मला तर काही होऊ शकते. होऊ शकते, बरोबर आहे तुमचं. पण म्हटलं फोनमध्ये बिघाडायला असताना तरी भाऊजीनं काही ना काही करून तुम्हाला फोन लावलाच असता म्हटलं. अरे देवा, हे काय झालं असं नाही यायला? काय झालं असं? काही आले नाही अजून, एवढे दिवसचे फोन नाही केला, काही नाही केलं. काय झालं असं रे देवा? हे पाय, रडतच राहते मी, रडकी महिना. सासूबाई म्हणते ती काही गोष्ट खोटी नाही. हा, हिचं काय काही समजत नाही बा मला. जेव्हा पाहिली तेव्हा नुसतं असंच काढत राहते. काय बिचारी का हसते का नाही हसत कधी काय मी. एक तर कामं करत राहते, नाही तर मग रडत राहते. दुसरे कोणते कामच नाही येईल. मला बी माझ्या उल्लू शिदा करायला लागत ना आता. हा, मी काय म्हणते तर आत्याबाईची नाही होत, नाही हिची नाही होत, दोघीची नाही होत. हिच्या खोलीत जातो आणि कागदपत्र पाहतो सगळे, आणि बरोबर काय म्हणते तर कुठं ठेवलंय काय ठेवलंय सगळं काढकूड करतो आणि स्वतःच्या खोलीत आणून लपून ठेवून देतो. रडत बशी तर चालली मी तिकडे. पहा बा, आपली बहीण भाऊ असं आहे. हा, नवरा आला नाही एवढं समजलं, फोन नाही आला तर सासूबाईनं रंग पलटून टाकला. आणि जाऊबाई तर आहेच हरामी. बरोबर दोघी जणी सारख्याच आहे, एकाच याच्या मनी आहे म्हटलं माळेच्या. पण मी असं होऊ देणारच नाही. माझ्या नवऱ्यासोबत काहीच बरं वाईट होऊ देणार नाही, आणि असं कधी होई नाही. हे तुम्ही मला कमेंटमध्ये माझ्या पाठीशी ठेवा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.